पारगाव जोगेश्वरी येथे आपला परिवार कार्यालयाचं उद्घाटन संपन्न. पारगाव जोगेश्वरी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे आपला परिवार कार्यालयाचं उद्घाटन आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला गावातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सामाजिक ऐक्य वाढवणे, युवकांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून काम करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. या कार्यक्रमात सुनील परदेशी सर, संगीता परदेशी, विष्णू भोसले, रवी काका ढोबळे, काकासाहेब शिंदे, भीमराव पवार, हिवऱ्याचे सरपंच लगड, रमेश काळपुंड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते सावळेराम बळे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. झुंज मराठीसाठी संदीप जाधव, पारगाव जोगेश्वरी आष्टी. या ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख अतिथी, या गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित. या ठिकाणी आपल्याला हे नवीन जे पूर्ण असं हे कार्य आपल्या गावामध्ये आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक मावा बळे, महाराज बळे, मोकाशी काका, दिगंबर भोपळे, मोकाशी महाराज, तसंच लालासाहेब भोसले या सर्वांच्या प्रेरणेने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपले ढोबळे काका, जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य हेही प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर जामगावचे आमचे ज्येष्ठ नागरिक शांताभाऊ धरसांना, नाही तर खुर्चीवर उभं बाकीचे तुम्ही पण येऊन जा ना. बाकी एकच घेईल. बाबा या तुम्ही पण. भीती पडली. आजपर्यंत काय झालेले, अशा कंपन्या पळून गेल्या, ह्या गोष्टीची समाजाला भीती पडली. त्याच्यामुळं पण तुम्हाला एकच सांगायचंय, ज्या कंपन्या पळून जाणाऱ्या, जी खोटं काम करते ते कुठंतरी हॉलमध्ये करते, कुठंतरी कवडाच्या आत करते. आज आपण तुमच्या साक्षीने चॅनलवाला इथं बोलायला आहे. तुम्हाला तुमच्या मनातली भीती घालण्याकरता आज आपण चॅनलवाल्याला इथं बोललेलं आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं. आज मी असं भाग्य समजतो आमचं पारगावकराचं. आम्ही फार शब्दात सांगू शकत नाही मी, पण आम्हाला ती घेता आलं नाही, त्याच्याबद्दल मी ऋणी आहेत. आपल्या आष्टी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे यांना मी विनंती करतो, त्यांनी 2 शब्दात मार्गदर्शन करावं. काय सांगणार आपल्या परिवाराच्या माध्यमातून? येस, आपला परिवार, आज आपला परिवार आपण पारगाव गावात आलेलो आहे. आमचा मेन उद्देश आहे संस्कृती टिकवणं. आमचा मेन उद्देश आहे मुलांना मोबाईल टीव्ही पासून दूर करणं. त्याचं कारण का, संस्कृती विलीन होत चाललेली आहे. आणि संस्कृती जर टिकली तर संस्कार चांगले होतात, विचार चांगले होतात, व्यवहार चांगला होतो आणि आपला प्रचारही चांगला झाला. आणि प्रचार जर चांगला झाला तर आपला व्यापार चांगला होतो. म्हणून आम्ही संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही भगवद्गीताला प्रमोट करतोय. आज भारतातली पहिली, इव्हन वर्ल्डची पहिली बोलणारी भगवद्गीता आहे. पहिलं बोलणारं रामायण ग्रंथ आहे, हनुमान ग्रंथ आहे आणि लहान मुलांचं टॉकिंग किट आहे. आज लहान मुलं जे 9 महिन्याचं मुलं दूध पित आहे, मोबाईल पाहून जेवण करताय, मुलांना मोबाईल टीव्ही पासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय. संपर्क कार्यालय किती आहे? आता हा ऍक्च्युली फार मस्त प्रश्न आहे. हा आपला परिवार संपर्क कार्यालय आता सुरुवात आहे, म्हणजे पहिला आहे, बळ आव्हान थ्रू सुरुवात झालेला आहे. जनतेला काय आव्हान करणार? येस, जनतेला हेच आव्हान करणार की आमच्यासोबत तुम्ही खांद्याला खांदा मिळून साथ द्या. कारण की कुठलीही क्रांती एकट्याने घडू शकत नाही. ठीक आहे, आज जो देश आझाद झालेला आहे तर आपल्याला गरिबीपासून सुद्धा आत्मनिर्भर भारत बनवायचंय. जसं मंदिरात दान देणं जेवढं महत्वाचं काम आहे, एखाद्या गरीबाला दान देणं जेवढं महत्वाचं काम, त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं काम आज लोकांना रोजगार देणं. तर आम्ही भगवद्गीताला प्रमोट करतोय.
म्हणजे दारू गुटखा तंबाखू विकण्यापेक्षा फार छान आहे. आबांनी या ठिकाणी आपल्या कार्यालयात उद्घाटन केलं. आबांना काय सांगणार? येस, आबांना परमेश्वराच्या मी हीच प्रार्थना करल. आबांचं सांगण्याजोगत काय, आबांचं फार मोठं कार्य आहे, पण आबांसाठी आम्ही आता आबांसाठी खांद्याला खांदा साथ देऊ, खांद्याला खांदा लावून साथ देऊ. फक्त आबांनी आम्हाला बोलवत राहायचं आणि आम्ही हळूहळू आबांसाठी मार्गदर्शन करत राहू. मी जनतेला एकच आवाहन करेल, आज आपल्याला आज समाजात जर बारीक विचार केला तर फार वाईट अवस्था झालेली आहे. आणि आपल्याला ही आपला परिवार, आपल्या परिवाराच्या माध्यमातून जी आपल्याला संधी मिळालेली आहे, या संधीचा आणि हे आमचे भीमराव सर आणि आमचे महागुरुजी सुनील सर हे आम्हाला म्हणण्यापेक्षा ह्या गावाला, ह्या तालुक्याला, ह्या महाराष्ट्राला लाभलेत. आणि याच्यामुळं या समाजाचं फार मोठं कल्याण होणार आहे. तरी ह्या कार्यालयाला मी एकटा नाही, ही माझी जी टीम आहे, जरी संकल्प माझा असला तरी श्रेय मी ह्या सर्व टीमला देतो. आणि त्याच्यापेक्षा हे श्रेय सगळं मी आमच्या रोशनी मॅडमला देतो. त्यांनी जे सुरुवातीला मार्गदर्शन केलं मला, आणि त्याच्यातून मी हे ह्याच्यात जॉईंट होण्याचा प्रयत्न केला. आणि आमचे माझे गुरु महारुद्र सर, भीमराव पवार लोमटे सर यांच्या माध्यमातून मी काम करायला लागलो. आणि ह्यो संकल्प जरी माझा असला तरी श्रेय मी या सर्व आमच्या आपला परिवार ह्या टीमला देतो. वैयक्तिक माझं श्रेय नाही, हे सर्व टीमचं आहे, सरांचं आहे. एवढं बोलून